नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीक विम्याबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. पीक विमा वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की धाराशिव जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित असलेला जो पीक विमा आहे तो आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. साधारणपणे 55 कोटी रुपयाच्या आसपासचा पीक विमा खरीप 2024 साठी धाराशिव जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला होता. तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा वितरण्यास होण्यात विलंब झाला आहे की सोलापूर जिल्ह्यासाठी वाशिम असेल किंवा पीक विम्याचं मंजूर वितरण होत असताना आता धाराशिव जिल्ह्याचंही पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता समोर होत्या. साधारणपणे 5 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल अशा प्रकारचं अपडेट होते. परंतु लाईव्ह मधून सुद्धा हेच अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे. 3 सप्टेंबर 2025 या पात्र असलेल्या आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये खरीप 2024चं पीक विम्याची रक्कम वितरित करायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच की आता धाराशिवमध्ये जे पात्र शेतकरी असतील त्यांना आता हा पीक विमा रब्बी 2024चा मोठा प्रमाणित पीक विमा यापूर्वी वितरण करण्यात आलेला होता. 2024चा प्रलंबित असलेला पीक विमा आता अखेर वितरण व्हायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. धन्यवाद.